2011 पासून आम्ही राष्ट्रीय सेवादल संघटनेचं 40 गावात काम करत होतो आणि तिथून त्याची सुरुवात झाली. आम्ही महिला प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. त्यावेळेला बलात्काराच्या घटना जेव्हा पेपरला बघायचो त्यावेळेला आम्ही एक वाक्य वाचायचो की मुलीचा विनयभंग झाला, अशा त्या बातम्या होत्या. मग आम्ही राष्ट्रीय सेवादल संघटनेच्या वतीने आम्ही सगळे कार्यकर्ते जे होते, आमचे सगळे सहकारी होते, ते सर्वांनी मिळून चर्चा केली आणि एक पत्रक आम्ही काढलं आणि सर्व पत्रकारांना आम्ही ते पत्रक दिलं होतं. हां, तर ते तुम्ही पण तुमच्या भागातल्या पत्रकारांना देऊ शकता. आम्ही पत्रकारांना असं पत्र दिलं होतं की एखादी बलात्काराची जेव्हा घटना घडते त्यावेळेला तुम्ही मुलीचा विनयभंग झाला अशी बातमी देण्यापेक्षा त्या मुलाचा विवेकभंग झाला अशी बातमी द्या. कारण ज्या वेळेला एखादा पुरुष किंवा एखादा मुलगा एखाद्या स्त्रीवर एखाद्या मुलीवर जबरदस्ती करतो, तिच्या शरीरावर तिच्या मर्जीच्या विरोधात ज्या वेळेला तो जबरदस्ती करतो त्यावेळेला त्या जबरदस्तीतनं तो म्हणजे त्याचं काय म्हणतो त्याची विकृती लक्षात येत असते. हां, आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मुलीची इज्जत गेली. तर मुळात मुलीची इज्जत नाही जात. हां, कारण मुलीची इज्जत कशी जाईल ना, कारण तिने थोडी त्याच्यावर बलात्कार केलेला आहे. ज्याने बलात्कार केलेला आहे त्याची इज्जत जाते, त्याच्या खानदानाची इज्जत जाते, त्याच्या आईबापाची इज्जत जाते, त्याच्या गावाची इज्जत जाते आणि त्याला सपोर्ट करणारा जो सर्व समाज आहे त्या सर्व समाजाची इज्जत पणाला लागते ज्या वेळेला एखाद्या मुलीवर बलात्कार होतो. आलं का लक्षात? त्याच्यामुळे मुलीची इज्जत जाते हा जो डोक्यातला भ्रम आहे हा बिलकुल बाजूला करा. मुलीचा विनयभंग झाला अशा पद्धतीने बातमी देण्यापेक्षा मुलाचा विवेकभंग झाला, मुलाच्या संस्काराला तडे गेले